नमस्कार मित्रांनो, मी साई स्वागत करतो तुमचं एक नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण कुठे चाललो आहे थंबनेल बघून तुम्हाला माहीतच पडलं असेल. जी ती गोष्ट आहे ती 2009ला बनलेली आहे आणि आपण आता 2026मध्ये फर्स्ट टाईम चाललो आहे. म्हणजे आपलाच लॉस आहे की आपण एवढा लेट चाललो आहे. त्या मॉन्युमेंटला बघण्यासाठी मी पण खूप उत्सुक आहे, कारण विदाऊट एनी सिंगल पिलर आपल्या ह्या बिल्डिंगलाच किती पिलर असतील, पण ती एवढी मोठी गोष्ट विदाऊट एनी पिलर. आणि ती गोष्ट बनवली यासाठी आहे की पीस आणि बुद्धांची टीचिंग, म्हणजे बुद्धांची शिकवणूक आणि एक शांतीचा मार्ग आपल्याला कसा भेटेल त्याबद्दल आहे. सो नो एनी रिलिजियस या असं करा तुम्हाला तसं भेटेल, तसं करा तसं भेटेल नाही. फक्त एकदा असं या, स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी या. फक्त शांत बसा आणि मेडिटेट करा, या त्या गोष्टीबद्दल जाणून घ्या. 9:32 झालेत आणि आता आपण भाईंदरला पोचलो आहे. आणि आता भाईंदर वेस्टला जायचं आहे आणि तिथून 4 नंबरची बस पकडायची आहे. चलो 4 नंबर का बस पकडा. भाईंदर स्टेशनला आम्ही उतरतो आहे. मम्मी कसं वाटतं तुला? छान वाटतं. हां, छान वाटतं. का लग्नाला चालली आहेस? आज फुल फॅमिली आपण फर्स्ट टाइम फिरायला जातोय. ओके ओके. आपलं खूप वर्षाचं स्वप्न होतं, पप्पा बोलत होते इथे घेऊन जाणार, तिथे घेऊन जाणार. आज आपल्या गोंडीच्या कृपेने आपल्याला हेही दर्शन भेटले. एवढी परत काढायचंच आहे. चल पुढं चल चल थांबली हां आले ते पुढं चालताय. चलो लाईन लावून फायदाच नाही. बस एक पड. आता आम्ही इथे पोचलेलो आहोत. कसं वाटतंय तुम्हाला? बरोबर बस बघा, बरोबर बस ह्याच्या समोरच उभी राहते. आम्ही 10:10ला गाडी आली होती, 11:45. म्हणजे तरी पण 40 मिनटात, मला वाटतं 40-35 मिनटात आपल्याला पोचवलं इथे. त्याला झोपू द्या शांतीने. पण आता पुढे पुढे चालतोय. किती सुंदर आहे बघा. कॅमेऱ्यामधून एवढं मला वाटत नाही सुंदर दिसत असेल, पण स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी एकदम खूप सुंदर दिसतंय ते. हां, हे बघा इथं असं सगळं हे आहे. एक आपलं ना फोन घे आणि स्कॅन करते. वेरी गुड. आप जो काम कर रहे हैं प्लीज एक्सप्लेन, उनको भी समझा. हम भी सेवा जसे तुम्ही बघू शकता इथं आपण आलात ना की हा QR कोड आपल्याला स्कॅन करायचा आहे. त्याने आपल्याला इथून जेवढे पण पॉईंट्स आहेत ते आपल्याला सांगतात इकडे, की जेवढे पण पॉईंट्स आहेत त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, ते कशासाठी आहे ते सगळं माहीत पडतं. आणि हा इथं म्हणजे बघा इथं तिथे सिक्युरिटी आहे, खूप म्हणजे चांगली खूप चांगली अशी त्यांची सिक्युरिटी आहे. पहिलंच येऊन चांगली सिक्युरिटी आहे फर्स्ट, तर कारण की सेफ्टी चांगली आहे, म्हणजे सगळ्यांची ते लोक बाळगत आहेत. आणि इथं येताना आपण नंतर आपण जेव्हा येऊ ना इथे तेव्हा सगळं बघू कशा मूर्त्या आहेत. आणि आता हे बघा, ह्या मॉन्युमेंटची एकच खासियत आहे की ह्याला एकही सुद्धा पिलर नाही आहे. हे बघा इथे ही वाली नाही ना, हा ही वालीच वाजू शकतो. आणि हे पण आहे इथे एक वाजवायचं. हा 2 नंबर गेट आहे. हे बघा 2 हत्ती इथे. पूर्ण एरिया सिटीपासून खूप लांब आहे, एकदम सुंदर आहे आणि शांत आहे. आता आपण आतमध्ये बघू शकता इथे काय काय आहे. जसं की तुम्ही बघू शकता आता आम्ही इथून आतमध्ये चाललो आहे आणि विचारतो त्यांना की अलाउड आहे की नाही. कॅमेरा अलाउड असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण मी तुम्हाला आतमधली गोष्ट दाखवू शकेन की कसं आहे आणि कसं असतं. काही लोकांना माहीत नसतं आणि काही लोकांना माहीत असतं, तर त्या लोकांना एक त्याची नाण्याची दुसरी बाजू म्हणून कळते. सो जसं असेल तर हे बघा इथे थोडेसे मला वाटते रूल्स आहेत. लर्न अन्नपन्ना मेडिटेशन इनसाइड मेन डोम
ड्युरेशन 15 ते 20 मिनटं. फ्रॉम 5 ते 6:30. मोबाईल टू बी स्विच्ड ऑफ. रिक्वेस्ट टू टोटल सायलेन्स इनसाइड पॅगोडा. चिल्ड्रन अबाउट 10 years एज ओनली कॅन अटेंड. मेल अँड फिमेल शुड मेंटेन सेग्रेगेशन स्ट्रिक्टली. यू विल नीड टू रिमेन सीटेड इनसाइड फॉर फुल सेशन. मला जरा बसायचा प्रॉब्लेम आहे, पण आपण बायला मला वाटतं नाही घेऊन जाऊ शकत, कारण बाय छोटी आहे आणि 10 वर्षाच्या पोरांना म्हणजे 10 वर्षाची पोरं असेल तर ते आपण बोलू, त्याच्यावरती असेल तर शांत राहतील, पण लहान पोरगी आहे तर मला वाटत नाही तिला बसून देतील. जिसको बैठने का वो बैठ के जा, 10 मिनट का ध्यान करने का है तो बैठना. तर आता 10 मिनटं आम्ही इथं ध्यान लावला. सगळे आम्ही बसलो होतो. बरोबर, ह्या दगडांशिवाय ह्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये अजून काहीच यूज नाही झालं आहे. हे दगडच फक्त ना, सिमेंट ना, म्हणजे काही सलिया वगैरे काहीच नाही, फक्त हे दगड आहे. आणि हे बघा, असे टिल्ट बघा किती आहेत, असे टिल्ट आहेत हे बघा. आणि खूप वजन आहे, त्या हेवी आहेत. हॅट्स ऑफ यार, कोणी म्हणजे हे पूर्ण एवढं बनवणं किती हार्ड आहे, आणि हे एवढं मोठं बनवलं आहे. हॅट्स ऑफ. हे विपासना सेंटर आहे धम्मपटाना. हे बघा, इथं मला वाटतं म्हणजे सगळे लोक येऊन गुरुजी निवास, त्यांचं गुरुजी निवास दिलेलं आहे. इथे बसून मला वाटतं हा हॉल आहे, इथे सगळे बसून मेडिटेशन करतात. तर हे सगळं जातीपात वगैरे करण्यापेक्षा इथं या सगळं शिका आणि बाबासाहेबांची लाईन लक्षात ठेवा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ह्या जलदेवी, त्या एक जलदेवी आणि हे जलदेवता. सर्वश्रेष्ठ पाणी. हे असं कसं आहे मला समजत नाही. हे कुठलं झाड आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मला कमेंट तर तुम्ही करत नाही, पण तर आता तुम्हाला मी त्यांचं एक स्टॅच्यू दाखवतो. पूर्ण जी गोष्ट आहे ही कोणी बनवली, तर ही बनवली सत्यनारायण गोवांका हे आहेत ते, आणि या त्यांच्या धर्मपत्नी इलायची देवी गोवांका. सो हे बुर्माचे आहेत, जे इथे 1969मध्ये आले होते आणि ज्यांनी हे सुंदर असं आपलं विपासना तयार केलं, बांधलं इथे. आणि नंतर त्यांचं 2013मध्ये ध्यान झालं आणि त्यांच्या धर्मपत्नीचं 2016मध्ये ध्यान झालं. पण त्यांनी हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह इथे घेऊन हे सुंदर असं एवढं चांगलं मॉन्युमेंट तयार केलं. आणि एक आपल्या विभागात म्हणजे भाईंदर म्हणजे ह्या साईडला एक चांगलं एवढं मोठं सुंदर असं हे एवढं मोठं तयार करणं म्हणजे खाण्याची बात नाही आहे. बघायला चाललो आहे बोधी ट्री. गौतम बुद्ध ज्या झाडाखाली बसायचे तो झाड. मला वाटतं तिकडे एंट्री नसेल आतमध्ये, पण आपण बाहेरनंच बघूया. हे बघा, ते हे झाड आहे, ह्याला म्हणतात बोधी ट्री. तर मी वाजवतो. ये एवढंच वाचलं. तर आता आपलं सगळे सेक्शन आपले कवर करून झालेले आहेत. आता एक इथे खाली ना थोड्या मूर्त्या आहेत, तिकडे आता लास्ट राहिलं, तिकडे जाऊन येऊया. आणि हा पूर्ण गार्डन आहे ह्या साईडला, आणि बुद्धांची मूर्ती आहे. ती बुद्धांच्या मूर्तीच्या इथे जाऊया आणि मग इथे येऊया. नंतर आपण खाली हे गौतम बुद्धांचा हात आहे. हां, कोणाचा? गौतम बोल. बुद्धांचा. हां हां, मस्त मूर्ती आहे इथे. जर तुम्ही लक्ष देऊन बघितलात ना, तर हे त्यांचे लाईफचे 4 पट्टे आहेत. पहिला राजा होते, नंतर त्यांनी सुरुवात केली, लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांचा अंत.
सगळं दाखवलेलं आहे. तर आता आपण परत चाललो आहे. परत येता येता आपल्या बुद्धांच्या मूर्त्या आणि थोडे इथं बुक्स ठेवलेले आहेत बघा. हे बघा, हा एक स्टोर आहे इथे एक एकलोता, ज्याच्यामध्ये बुद्धांची मूर्ती वगैरे खरं बोलतो खूप चीप प्राईजमध्ये, म्हणजे खूप कमी प्राईजमध्ये भेटते मूर्ती वगैरे. हां, पण यामध्ये आपल्याला रेकॉर्डिंग करायला अलाउड नव्हतं, तर मी नाही केलं. आता आपण स्टार्टिंगच्या पॉईंटवर आलो आहे. आता इथून आपण जायचं आहे. ही बस गेली काय सोनी आता? हां, तर मित्रांनो आपलं फिरून झालेलं आहे आणि आता आपण परत आपल्या नशिबाने बस भेटलेली आहे. आता डायरेक्ट येताना भाईंदर स्टेशन आणि 21 रुपये फक्त होते. 4 नंबर बस आहे, 4 नंबर बस. हा बसचा नंबर लास्ट स्टॉप आहे आणि फक्त 21 रुपये पर पर्सन. सो नक्की विजिट करा आणि मी एंड करतो आपला ब्लॉग इथंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.